औषध घेऊन कंटाळलात का? आजच जवळच्या डॉक्टर लोहिया ॲक्युपंक्चर उपचार केंद्राला भेट द्या. ऑपरेशन टाळणारी विना औषध आणि दुष्परिणाम रहित ट्रीटमेंट. गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, स्लीप डिस्क, स्पॉन्डिलायसिस, लकवा, संधिवात, मधुमेहाचे दुष्परिणाम, ॲलर्जी, जुनाट सर्दी, पाळीचे विकार, लठ्ठपणा, डिप्रेशन आणि यासारख्या अनेक रोगांवर मात करा. डॉक्टर लोहिया ॲक्युपंक्चर उपचार केंद्र, अयोध्या टॉवर, स्टेशन रोड, दाभोळकर कॉर्नर, कोल्हापूर. महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गोव्यातील काजू महोत्सवाला भेट दिली. यावेळी त्यांनी सिंधुदुर्गातील काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी काजू बोंडावरील प्रक्रिया उद्योगाचं महत्त्व अधोरेखित केलं. ब्राझीलमध्ये ज्या प्रकारे काजू बोंडापासून विविध पदार्थ बनवले जातात त्याच धर्तीवर कोकणातही प्रकल्प उभारण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. पाहूयात. आज काजू महोत्सवाला तुम्ही भेट दिली, सकाळी चर्चासत्रामध्ये भाग घेतला होता आणि कसा अनुभव आहे आणि सिंधुदुर्गातल्या काजू उत्पादकांना याचा फायदा होऊ शकतो का? निश्चित होऊ शकतो. काजू म्हटलं की आपण फक्त काजूगर म्हणतो आणि काजूचं बोंड मात्र आपण फेकून देतो, ज्याला कॅशू ॲपल म्हणतात. त्याच्यावर मोठ्या प्रमाणात प्रक्रिया ब्राझील देशामध्ये केली जाते आणि आर्टिफिशियल मीठ बनवलं जातं. त्याच्यापासून काजूपासून ज्यूस बनवून त्याला कॅशुरिता या ब्रँडखाली ब्राझीलमध्ये विकलं जातं आणि आपल्याकडे जसा फॅन्टा असतो तसं तिथं कॅशू फॅन्टा असतो. म्हणजे शेवटी काजूच्या जर फळाला किंमत आली तर त्याच्यामधून शेतकऱ्याचा सगळा खर्च निघू शकेल आणि काजूगराचं उत्पन्न हे निव्वळ त्याला मिळू शकेल. त्याच्यावर अनेक प्रयोग आता चालू आहेत. आपण ज्याला टेंडर कॅशू म्हणतो, हा कशा रीतीने टिकवायचा ह्याच्यावर प्रयोग चालू आहेत. कॅशूचं जे ज्यूस आहे ते कशा रीतीने टिकवता येईल ह्याच्यावर प्रयोग चालू आहेत. परंतु ब्राझीलसारख्या देशामध्ये त्या कॅशूच्या ज्यूसला हीट दिली जाते आणि ॲपल ज्यूससारखा कलर तयार होतो आणि तेवढा गोडवासुद्धा त्याच्यामध्ये निर्माण होतो. आणि काजूच्या ज्यूसचं वैशिष्ट्य असं आहे की ऑरेंज ज्यूसच्या 6 पट जास्त व्हिटॅमिन सी हे काजूच्या रसामध्ये असतं आणि त्याच्यामुळे इंटरनॅशनली खूप मोठं मार्केट आपल्याला कॅप्चर करता येईल. याच्यावर आम्ही एक दौरा केला होता. सिंधुदुर्गचे कलेक्टर, रत्नागिरीचे कलेक्टर, 2 सायंटिस्ट यांना घेऊन मी दौरा केलेला होता. लवकरच दुसरा दौरा होईल आणि त्याच्यानंतर ह्याचा संपूर्ण प्लॅन फायनलाइज होईल. परंतु आज जो इनिशिएटिव्ह गोव्यामध्ये दिव्या मॅडमच्या नेतृत्वाखाली घेतला गेला, खऱ्या अर्थाने मार्केटिंग कसं करायचं याचे उत्कृष्ट उदाहरण असं मी समजतो. त्यानिमित्ताने दिव्या मॅडमचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांनी पुढाकार घेऊन जे कोस्टल 3-4 स्टेट आहेत, जे कॅशू मॅन्युफॅक्चरर्स आहेत, त्यांना एकत्र करून हा इनिशिएटिव्ह अधिक मोठ्या स्तरावर घ्यावा. कारण कॅशूच्या जर झाडाला तुम्ही फ्लॉवरिंग सीझनला पाणी दिलं तरी 1.5 उत्पन्न हे निघू शकतं आणि त्याच्यामुळे आपण जो आता आफ्रिकेतून काजू इम्पोर्ट करतो, ज्याला आपल्याकडचा काजू संपल्यानंतर तो करण्याची पाळी आपल्याला येणार.